मुस्लिम समाजाला शिक्षणामध्ये 5% आरक्षण मिळावं या प्रश्नाकरता समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी प्रश्न जो आहे तो विधानसभेच्या पटलावरती मांडलेला असताना भाजपचे आमदार राम सातपुते आणि अबू आझमी यांच्यामध्ये शाब्दिक खडाजंगी जी आहे ती सभागृहात पाहायला मिळाली। आपल्यासोबत भाजपचे आमदार राम सातपुते आहेत। सातपुते सर, खरं तर अबू आझमी आणि तुमच्यामध्ये शाब्दिक खडाजंगी जी आहे ती पाहायला मिळाली। तुम्ही थेट गद्दार असा उल्लेख जो आहे तो अबू आझमींचा पटलांवरती केला। असंसदीय शब्द म्हणून तो काढून घेण्यात यावा असं देखील सभागृहात मागणी करण्यात आली। नाही, अबू आझमींची एकंदरीत सायकोलॉजी जी आहे ती एखाद्या विषयाला कुठे घेऊन जायचे याच्याकडे त्यांचा जास्त कल असतो। प्रामुख्याने परवा दिवशी त्यांनी NIA ज्या रेड केल्या भिवंडीमध्ये आणि जे पडगा नावाचं जे गाव आहे त्या गावामध्ये ज्या रेड केल्या त्या ठिकाणी निष्पाप लोकांना पोलिसांनी किंवा NIA पकडून नेलं अशा पद्धतीचा आरोप केला। ज्यांनी देशद्रोही कृत्य केलंय, ज्यांच्या घरामध्ये ISISचे झेंडे सापडले, ज्यांच्याकडे हमासचे झेंडे सापडले, जे अँटी नॅशनल ॲक्टिव्हिटीमध्ये सहभागी आहे आणि जे खऱ्या अर्थानं आतंकवादी आहेत अशा लोकांना त्या ठिकाणी पोलिसांनी आणि NIAने जी की राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेने मुसके आवळून नेलंय, त्यांचा पुळका या अबू आझमीला कशाला पाहिजे हा माझा खरा प्रश्न आहे। आज जो विषय झाला सभागृहामध्ये, त्यांनी त्या ठिकाणी कुठंतरी उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाच्या बैठकीमध्ये पाकिस्तान जिंदाबादचे नारे दिले आणि ते भाजपच्या लोकांनी दिले अशा पद्धतीचा आरोप पटलावरती केला। त्यामुळे मी त्याला हरकतीचा मुद्दा घेतला की भारतीय जनता पार्टी भारत माता की जय, वंदे मातरम, जय श्रीरामच्या घोषणा देते, पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा ह्या तुमच्या रक्तात आहेत अशा पद्धतीने मी स्पष्ट बोललो। आणि त्या ठिकाणी मी असं म्हटलं की गद्दारांना गद्दार नाही म्हणणार तर काय म्हणणार। प्रामुख्यानं ज्या मातीमध्ये राहतो, ज्या मातीमध्ये आपण खातो ते सोडून त्या ठिकाणी जे आपलं शत्रू राष्ट्र आहे त्यांचा जय जयकार करण्याचा पुळका अबू आझमी आणि त्यांच्या पक्षातील लोकांना आहे, हा भारतीय जनता पार्टीने असणार। परंतु अबू आझमी बाहेर येऊन माध्यमांसमोर म्हणत होते की तुमचा हरकतीचा मुद्दा जो होता तो मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक आरक्षणाला आहे म्हणून। 100% मुस्लिम समाजाच्या आरक्षणाला 100% त्या ठिकाणी आमचा हरकतीचा मुद्दा आहे, कारण धर्मावर आधारित अशा पद्धतीने आरक्षण देता येणार नाहीये। परंतु हायकोर्टाने 5% शिक्षणामध्ये मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावं असा निर्णय दिलेला आहे असं त्यांचं बाहेर येऊन म्हणणं आहे। मग अबू आझमीने हायकोर्टात जावं, सुप्रीम कोर्टात जावं, त्याचं पिटिशन फाईल करावं, त्या ठिकाणी कोर्टाला जर पटलं तर ते देतील। मुळात सुप्रीम कोर्टाचं पूर्वीचं जजमेंट असं आहे की कुणालाही धर्माच्या आधारावर अशा पद्धतीने आरक्षण देता येणार नाही आणि ते त्या ठिकाणी त्याला हरकत घेतली आहे। मुळात त्याला हरकतीचा मुद्दा नव्हताच माझा, त्यांच्या मुद्द्याला प्रामुख्यानं माझी हरकत याच्यासाठी होती की ते म्हणले समाजवादी पक्षाच्या मीटिंगमध्ये भाजपचा कोणतरी कार्यकर्ता आला आणि त्यांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या। आमच्या रक्तामध्ये भारत माता की जय आहे, आमच्या रक्तामध्ये त्या ठिकाणी वंदे मातरम आहे, आम्ही त्या ठिकाणी भारत मातेच्या रक्षणासाठी लढणारे कार्यकर्ते, गोळे घेणारे कार्यकर्ते। त्यामुळं अबू आझमीने राष्ट्रप्रेम शिकवायची आम्हाला गरज नाही आहे। अबू आझमी त्यांचा पक्ष काय करतो हे आम्हा सगळ्यांना भारतीयांना माहिती आहे। त्यामुळे भारत माता की जय आणि वंदे मातरम हे आमच्या रक्तात आहे, अबू आझमीच्या रक्तामध्ये पाकिस्तान जिंदाबाद। लव जिहादच्या प्रकरणावरतून अबू आझमींनी देखील अलीकडेच भेट जी आहे ती बालविकास मंत्री आदिती तटकरे असतील, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली आहे। गेल्या अधिवेशनामध्ये तुमचे भाजपचे बालविकास मंत्री होते मंगलप्रभात लोढा यांनी पटलावरती बोलताना सांगितलं की जवळपास तब्बल 1 लाख लव जिहादची प्रकरणं संपूर्ण महाराष्ट्रात घडलेली आहे। परंतु ज्या वेळेस अबू आझमींनी या संपूर्ण गोष्टीचा मागोवा घेतला, त्या विभागातून माहिती घेतली तरच फक्त आणि फक्त 410 तक्रारी ज्या आहेत या सगळ्या संदर्भात समोर आलेल्या आहेत। त्यामुळे त्यांनी तुमच्या मंत्र्यांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव टाकलेला आहे। कसं आहे, प्रामुख्यानं हक्कभंग वगैरे ह्या सगळ्या टेक्निकल बाबी होत राहतील, परंतु लव जिहादच्या विषयामध्ये काम करणारा मी एक कार्यकर्ता आहे, ज्याच्या घरामधली मुलगी पळून जाते ना आणि जिला त्या ठिकाणी तुकडे करून करून मारलं जातं। आपण श्रद्धाचं प्रकरण पहा, अनेक प्रकरणं आहेत। अबू आझमीने कधीतरी याचा मागोवा घ्यावा, कागदावर कुठंतरी 200-400 केसेस सांगत असतील ते, परंतु देशभरामध्ये लाखो मुलींना त्या ठिकाणी महाराष्ट्रात 1 लाख केसेस आहेत असं महिला व बालविकास मंत्री तुमचे मंगलप्रभात लोढा यांनी गेल्या अधिवेशनात पटलावरती म्हटलेलं आहे। पटलावरचं वाक्य नाही, केसेस म्हणजे अशा घटना घडल्या त्याचा विपर्यास करण्यात आला। पटलावर जरी म्हणत असले तर कधीतरी याच्यामध्ये होऊन जातं, परंतु अशा हजारो लाखो केसेस प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये घडल्यात आणि याचे अनेक पुरावे आहेत। मी तुम्हाला कधीतरी देतो। लव जिहादवर आपण स्टोरी बनवावी, किती मुली गेल्या, किती मुलींच्या त्या ठिकाणी हत्या झाल्या याचा कधीतरी विचार केला पाहिजे। अबू आझमीने शब्दांच्या कोड्यामध्ये बोलू नये किंवा आकडेवारीवर मध्ये बोलू नये। अबू आझमीने एक सांगावं की त्याने या सभागृहामध्ये किंवा कुठेही वंदे मातरम म्हणून दाखवावं। त्या ठिकाणी मी त्यांना चॅलेंज करतो, त्यांनी वंदे मातरम म्हणून दाखवावं। जे या भारत मातेला इथलं राहतात, इथं खातात आणि त्या ठिकाणी भारत माता की जय वंदे मातरम म्हणत नाहीत,
त्यांना त्या ठिकाणी अशा सगळ्या विषयावर बोलण्याचा नैतिक अधिकारच नाहीये. खरं तर हा झाला तुमचा राजकारणातला मुद्दा. आज एक वेगळा मुद्दा आहे. खरं तर तुमच्या पक्षातले आमदार बबनराव लोणीकर आणि राजेश टोपे यांची एक ऑडिओ क्लिप जी आहे ती आता समाज माध्यमांमध्ये व्हायरल होताना पाहायला मिळते. खरं तर जालना जिल्ह्याच्या बँकेच्या निवडीवरती राहुल लोणीकर यांना उपाध्यक्ष म्हणून घेणं हे आपापसात पक्षामध्ये ठरलेलं असताना राहुल लोणीकरांना डावललं गेलं त्या संपूर्ण निवडीच्या प्रक्रियेमध्ये. त्यामुळे बबनराव लोणीकरांनी थेट राजेश टोपेंना फोन केला आणि त्या संभाषणातून थेट शिवीगाळ जी आहे ती लोणीकरांनी राजेश टोपेंवरती केलेली आपल्याला पाहायला मिळते. नाही, प्रामुख्यानं राजकारण हे राजकारणासारखं केलं पाहिजे आणि राजकारणामध्ये जे काही घडत असतं ते प्रासंगिक असतं. शिवीगाळ असेल किंवा मारहाण असेल हे क्षणिक असतं. ते आपण जरा थोडं खेळाडू वृत्तीने घेतलं पाहिजे माझं मत आहे. आणि असं कोणीही कुणाला त्या ठिकाणी दुखावेल कुणाचं मन अशा पद्धतीने केलं नाही पाहिजे. आणि मुळात राजकारण हे नैतिकतेनं केलं पाहिजे. आणि निश्चित जे काही झालंय मी माहिती घेतो, पण ही राजकारणाचा स्तर खालावला गेलेला नाही का? कारण की ज्या पद्धतीने खूप एक्स्ट्रीम लेवलच्या शिव्या ज्या आहेत त्या दोन तुमच्या नेत्यांनी विरोधी पक्षातल्या एका नेत्याला दिल्यात, एकाच जिल्ह्यातले दोन्ही आमदार. नाही, प्रामुख्यानं राजकारणाचा स्तर कशामुळे खालावला याच्यावरती एक आपण रिसर्च डॉक्युमेंटरी केली पाहिजे. तुम्ही संजय राऊत रोज सकाळ संध्याकाळ दुपार नाश्त्याला, दुपारच्या जेवणाला, रात्रीच्याला लोकांना जे शिव्या देत आहेत, महाराष्ट्राच्या राजकारणाची त्या ठिकाणी खालावलं जे काय आहे याला सगळ्यात मोठे जबाबदार कोण असेल? उद्धव ठाकरे, त्यांचे आदित्य ठाकरे आणि संजय राऊत. म्हणजे संजय राऊत काही जर बोलले तर उद्धव ठाकरेला गालातले गालात हसू येतं उद्धव ठाकरेजींना. त्यामुळे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या राजकारणाचं त्या ठिकाणी विद्रुपीकरण करण्याचं काम जर कोणी करत असेल तर हे विदूषक संजय राऊत यांनी केलेलं आहे. धन्यवाद. तुम्ही आमच्याशी बातचीत केली होती. भाजपचे आमदार राम सातपुते आणि विरुद्ध अबू आझमी असा खडाजंगीचा सामना जो आहे तो विधानसभेमध्ये पाहायला मिळाला. खरं तर ज्या काही NIAच्या कारवाया पडघा अर्थात पडघ्यामधल्या बोरवली या गावामध्ये होत होत्या त्या सगळ्या संदर्भातला मुद्दा जो आहे तो अबू आझमींनी मांडलेला होता. त्यावरती हरकतीचा आक्षेप मुद्दा घेत राम सातपुते यांनी गद्दार म्हणून गद्दार म्हणून संबोधित जे आहे ते अबू आझमींना केलेलं होतं आणि दोघांमध्ये शाब्दिक चकमक जी आहे ती सभागृहात रंगलेली सध्या तरी आपल्याला पाहायला मिळत होती. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश मोरेसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.